लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका आता एका वळणावरती अशी आले की जिथून एक 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 भांडी आता फुटत चाललेली आहेत आणि इथेच खऱ्या अर्थाने आता मात्र खूप मोठे खुलासे होताना आपल्याला दिसणार आहेत। या मालिकेमध्ये आत्तापर्यंत मनस्विनी तेजस्विनी असलेला गोंधळ एका झटक्यात समोर येणार आहे, तो म्हणजे मावशीमुळे। आता ह्या मावशीने नक्की असं काय केले, मावशीच्या या घरातल्या एंट्रीला काय कारण आहे, किंवा मावशी या घरामध्ये एंट्री करत काय खुलासे करणार आहे, आणि त्याच वेळेला पोलिसांची एंट्री खरं तर मनस्विनीने केलेली आहे, पण ती मनस्विनीच्याच अंगाशी कशी आले सगळं सविस्तरपणे पाहूया छोटूसा व्हिडिओ चुकव। इकडे आपण पाहिलं की मावशी आल्यामुळे मात्र आता भंबेरी उडालेली आहे, ती म्हणजे मनस्विनीची। मनस्विनी विचार करते ही आत्तामध्ये कशी कडमडली, पण आपण ज्या वेळेला मावशीची प्रेक्षकांनो एंट्री पाहिली आणि त्याच वेळेला मावशीच्या हातावरचं असलेलं गोंधळ सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मावशीच्या हातावरचं हे गोंधळच आता मात्र इकडे कारणीभूत ठरलेलं आहे, ते म्हणजे मनस्विनीच्या अडचणीसाठी। कारण आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये गोंधळ असलेल्या हातांनी केलेला तो व्हिडिओ मावशीकडे आहे, आणि त्यानंतर मावशी इकडे का आले, कशासाठी आले, हे मात्र आता इकडे महाभयंकर कोडं पडलेलं आहे मनस्विनीला। आणि मनस्विनी विचार करते नाही काहीही झालं तरी हिला आता या घरातून हक्कलपट्टी करायला पाहिजे, पण ही हक्कलपट्टी साधी होणार नाहीये, कारण ही धाकधपटशाहीने जाणारी बाईच नाहीये। हिला जर का या घराच्या बाहेर आता मला काढायचं असेल तर आता मला निर्णय घ्यावा लागेल, तो म्हणजे सरकार स्टाईलने। आणि सरकार स्टाईलने म्हणजे एखाद्याला आता इकडे अडवून त्याच्यावरती खोटे आरोप करणं हे सरकारांच्यासाठी आता फार काही नवीन नाहीये, आणि त्यानंतर तिने आता तोच डाव खेळलेला आहे। तोपर्यंत इकडे आता कान्हा फोन करून काकांना सांगत आहे खूप मोठं सत्य। खरं तर आता कान्हाला मावशीबद्दल, मावशीच्या एंट्रीबद्दल सगळं सत्य माहिती आहे, आणि तेच सखीला सांगण्यासाठी कान्हाला यायचं आहे, ते म्हणजे आता तर त्या घरामध्ये। ज्या वेळेला मात्र आता तो फोन करतो आणि तो काकांना सगळं सत्य सांगतो, आणि त्यानंतर काका त्याला आता मात्र एक युक्ती करतात की तू ये आणि सखीच्या समोर आता सत्य सांग। आधी तू सखीला थोडीफार जर का आयडिया दिलीस ना तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये पुढचं काम करायला सोपं जाईल। त्यानंतर कान्हा आता सांगायला लागतो ठीक आहे, मी लवकरात लवकर तिकडे आता येण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणत कान्हाने मात्र आता पुढची खेळी खेळलेली आहे। तोपर्यंत मात्र आता इकडे आजी सुद्धा सखीच्या सोबत आता तुझा नवरा कुठे आहे, किंवा आता तुझ्या नवऱ्याचं काय नक्की झालंय असं विचारण्याचा जो काही प्रयत्न आता इकडे करत आहे। आणि त्यानंतर मग आता सखी इकडे आजीला काही बोलत नाहीये, आणि त्यानंतर आजी सांगते ते काही नाहीये, उद्याच्या उद्या तुझ्या नवऱ्याची माझी आता गाठभेट घडवून आण, मला तुझ्या नवऱ्याला मात्र आता बघायचंच आहे। आणि सखी विचार करते काय करू, आणि आजी म्हणजे मावशी झोपायला गेले। बरं, तोपर्यंत सरकारांनी आपले सगळे दागिने आता इकडे मावशीच्या गाठोड्यामध्ये टाकलेत, पण सरकारला हे माहीत नाहीये की मावशी इकडे एकटी आलेली नाहीये, तर मावशीच्या पाठीशी आता मात्र कबीर किर्लोस्कर आणि पूर्ण टीम आता आहे। मुळातच कबीरला आता इकडे भांड फोडण्यासाठी एक नाही तर आता 2 पुरावे सापडलेत, आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे आता इकडे शोध घ्यायचा आहे तो खऱ्या तेजस्विनीचा, म्हणून त्याला वेळ हवा असतो, पण आता सरकारला घाई झालेली असते। सरकारने मात्र आता मावशीला अडकवण्यासाठी जो काही घाणेरडा डाव रचलाय त्याच्यात सरकारला माहीत नाहीये की आपणच आता मात्र अडकले जाणार आहोत, आणि त्यानंतर मग ती सगळे दागिने त्या गाठोड्यात टाकते। बरं, तोपर्यंत इकडे आता कान्हा आलेला आहे। कान्हा आल्यावरती खरं तर एक काका त्याला अडवतात ज्यांना काही माहीत नाहीये, पण त्याच वेळेला कान्हाच्या मदतीला मात्र आता नेहमीचे काका त्याचे आलेले आहेत। आणि त्यानंतर मग आता ते सांगतात अरे हो, सखीने बोलवलंय तिला, सखीने आतमध्ये बोलवलेलं आहे, सखीकडे जा, काहीतरी त्याला आता म्हणजे तिला आता काहीतरी इस्त्री अर्जंटमध्ये पाहिजे। आणि काका म्हणायला लागतात असं काय सखी म्हणजे अशा कशा ह्यांना बोलवायला लागली इस्त्रीवाल्यांना, पण ते म्हणतात ठीक आहे तू जा आतमध्ये। तोपर्यंत आता इकडे तिने गाठोड्यामध्ये हे सगळं टाकून खूप खुश झालेली असताना कान्हा इकडे सखीच्या समोर आलाय। कान्हाला लगेचच सखीने ओळखले, आणि त्यानंतर ती म्हणते तू इथे येण्यासाठी ही अशी नाटकं करू नको, तुला आधीच सांगितलेलं आहे की आता माझ्या मुळातच मला आता काही तुझं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। आणि त्यावरती तो म्हणतो माझं काही ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसेल, पण आता तुमच्या खऱ्या आईबद्दल ऐकण्यामध्ये तर तुम्हाला इंटरेस्ट आहे ना। त्यावरती सखी आता सांगायला लागते तू पुन्हा
तेच तेच बोलून आता मला इकडे फसवण्याचा किंवा आता हे करण्याचा प्रयत्न करू नको. आणि त्यावरती मग आता कान्हा सांगतोय, बिलकुल नाही, मी आता तुला फसवतच नाहीये. तुला माहिती आहे का, या घरामध्ये ज्या आता तुझ्या म्हणजे तेजस्विनीच्या मावशी आल्यात, त्या आता मावशीच खऱ्या अर्थाने तुला उद्या सत्य सांगतील. पण त्याआधी तुझ्या खऱ्या आईची काय अवस्था झालेली आहे ते मी तुला सांगतो. त्या दिवशी जो काही अपघात झाला होता ना, तो आता अपघात मनस्विनीचा झालेलाच नव्हता, तो अपघात तेजस्विनी झालेला होता. सखी म्हणते, तू कितीही काही बोललास ना तरी सुद्धा मला आता तुझ्यावरती विश्वासच नाहीये. कान्हा म्हणतो, हेच तर, आणि याच गोष्टीचा फायदा इकडे त्या आता तेजस्विनीने घेतलाय. तुला कळत नाहीये सखी, पण आता त्या दिवशी जे काही घडलं ना त्याचा व्हिडिओ सगळा तुझ्या आता त्या मावशी आजीकडे आहे. आणि त्यावरती ती म्हणते, काय बोलतोयस तू, कसला व्हिडिओ? यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुला आता जर का माहिती नसेल ना तर उद्याच्या दिवसाला सगळा आता कच्चा चिठ्ठा समोर येणार आहे, तू चिंता करू नकोस. मी आता उद्याच्या दिवशी इकडे येईन आणि त्याच वेळेला तुला सगळं खरं कळेल. आता तोपर्यंत अजूनही तिला आता कळतच नाहीये की कुणावरती विश्वास ठेवू. कान्हा जे काही बोलतोय त्यावर विश्वास ठेवू की कशावर विश्वास ठेवू. झालं आता कान्हाने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी खूप मोठा तमाशा सुरू झालेला आहे. मनस्विनी सगळ्यांना आता मात्र बोलवत आहे आणि मनस्विनी सांगत आहे, लवकर या, माझे सगळे दागिने मात्र आता हरवलेले आहेत. आणि त्यावरती सगळेच जण तिकडे जमलेत आणि काय झालं असं मात्र म्हणायला लागलेले आहे. आणि त्याच वेळेला ती सांगते, खरं तर माझे सगळे दागिने गायब झालेले आहेत. पण आता दागिने गायब जरी झाले असले ना तरी सुद्धा आपल्या घरातलं कोण घेऊन घेणार आहे दागिने, म्हणून आता कदाचित काल रात्री काही चोरी वगैरे झाली असेल का, आणि त्यामुळे मी आता बोलवलेलं आहे. त्यावरती आता काका म्हणाले, तर हो, काल रात्री ना मला आता विचार आला होता की तो एक हे आला होता, कोण, आपला इस्त्रीवाला, त्या इस्त्रीवाल्याने. त्यावरती दुसरे काका सांगायला लागतात, नाही, तो इस्त्रीवाला सखीने बोलवला होता, सखी तू बोल ना काहीतरी. आणि यावरती मग आता सखी सांगायला लागते, नाही, तो इस्त्रीवाला काही करणार नाही, तो निघून गेला होता. सखीला माहिती आहे की कान्हा काही दागिने वगैरे चोरणार नाहीये. बरं, त्याच वेळेला ती सांगायला लागते की मी पोलिसांना बोलवलंय आणि पोलीस थोड्याच वेळात तिकडे येत असतील. बरं, तोपर्यंत पोलीस पोहोचलेत आणि मॅडम तुमचा कुणावरती संशय आहे का, असं ज्या वेळेला तिला आता विचारायला लागलेत त्यावेळेला मनस्विनी मात्र आता सांगायला लागते, नाही, तसं मी घरच्यांवरती कुणावरतीही संशय घेऊ शकत नाहीये किंवा आता संशय मला घरच्यांवरती घ्यायचा सुद्धा नाहीये. पण आता यावर ते म्हणतात, मग तुमचं घराच्या बाहेरचं कोणी? आणि त्यावरती ती सांगते, नाही, घराच्या बाहेरचं सुद्धा आता कोणी नाहीये, आमच्या इथे एक मेड आहे पण तिच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यावरती तो म्हणतो, मग घराच्या बाहेरून कोणी आलं होतं का किंवा तुमच्याकडे कोणती अनोळखी व्यक्ती? यावरती ती सांगायला लागते, अनोळखी व्यक्ती तर नाही, पण काल माझी मावशी आता आली होती. आता असं म्हटल्यावरती इकडे आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की कान्हा ज्या वेळेला मनस्विनी ते आता सगळे कांड करत होती तेव्हा कान्हाने ऑलरेडी हे सगळं पाहिलेलं असतं की मनस्विनी आता मात्र दागिने त्या बोचक्यात ठेवते. आणि त्याच वेळेला कान्हाने मात्र आता युक्ती करत रातोरात ते दागिने गायब केलेले असतात आणि गायब करून ते दागिने ठेवलेले असतात ते म्हणजे पुन्हा एकदा मनस्विनीच्याच आता कपाटात. आणि इथेच मोठा खरा तर त्यांनी गेम केलेला असतो. मग त्यानं आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तर चला तुमच्या खोलीची आम्हाला तलाशी घ्यायची आहे. आणि यावरती मग आता मावशी सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही, अहो मी का चोरी करेन, काय ग तेजू तू माझ्यावरती आरोप करतेस, तू खरंच तेजू आहेसच ना? त्यावरती सखी म्हणते, आई अगं असं काय करतेस, मावशीचं का नाव घेतेस? यावरती मनस्विनी गडबडते, अगं नाही, मी मावशीचं नाव नाही घेत आहे. पोलिसांनी विचारलं ना की आता इकडे खरं तर मावशी म्हणजे नवीन कोण आलं, मी तेवढंच बोलले. त्यावरती सखी विचार करते, नाही, माझी आई अशा पद्धतीने मावशीवरती आरोप करते, काहीतरी गडबड आहे. आणि त्याच वेळेला कान्हाची दमदार एंट्री आणि कान्हा घेऊन आलेला आहे तो म्हणजे खऱ्या तेजस्विनीला. आणि त्यानंतर चिडलेल्या तेजस्विनीने चांडाळणी, अगं काय चाललंय, माझ्या आता मुलीला माझ्यापासून दूर केलंस आणि इतकं सगळं करून तुझं भागलं नाही तर माझ्या मावशीला जेलमध्ये पाठवायला निघालीस. अगं तू कधीच कुणाची नव्हतीस किंवा कधीच कुणाची असू शकत नाहीयेस. तुला या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे पोलीस स्टेशनचीच हवा खायची आहे. आणि त्यावरती मनस्विनी नाटक करायला लागते, काय चाललंय, मला आता हे सगळं फसवती आहे, तेजस्विनी परत आलेली आहे,
तेजस्विनी म्हणजे मनस्विनी परत आलेली आहे. अगं सखी, ही मनस्विनी मावशी आहे. आणि त्याच वेळेला सखी मात्र कन्फ्यूज झाली असली तरी सुद्धा पोलीस सांगतात आता एका खोल दहीमध्ये पडलेल्या या आता एका गावकऱ्यांना सापडल्यात आणि त्याच गावकऱ्यांनी मात्र आता इकडे आम्हाला आणून दिलेलं आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात सगळी समीकरणं आता इकडे बदललेली आहेत आणि ही समीकरणं बदललेत ती म्हणजे एका गोष्टीने, ती म्हणजे आजीच्याकडे असलेला व्हिडिओ. आजी म्हणते बाद झालं, मी आत्ताच्या आत्ता लेन्सपासूनचा सगळा व्हिडिओ तुमच्यासमोर आणते आणि त्यानंतर सत्य आता तुम्हाला कळेल. एकाच झटक्यात आता इकडे लेन्स बदलतानाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यानंतर सगळं सत्य समोर आलेलं